या अध्यायामध्ये आपण दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोग म्हणजे सांख्ययोग आणि बुद्धियोग हे पाहिल्यानंतर तिसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये म्हणजे ह्या अध्यायाची सुरुवातच मुळी अर्जुनाच्या प्रश्नांनी होते. आपल्याला आठवत असेल सर्वांना, अर्जुनाच्या प्रश्नांनी किंवा अर्जुनाच्या एक प्रकारच्या तक्रारीने असंही म्हणता येईल ही सुरुवात होते, की तो तक्रार करतोय की तू काय हे सांगतोस, मला सगळा माझा गोंधळ उडवून दिलेला आहेस तू, मला काहीच कळत नाही आहे. एकदा म्हणतो कर्म कर, एकदा म्हणतो कर्म कनिष्ठ आहे, आता काय मी ह्यातलं करावं. आणि शिवाय मला युद्धासारखं अगदी ज्याच्यात सर्व हानी होणार असं कर्म करायला होतं, मला काहीच आता कळेनाचं झालं आहे. म्हणजे एक प्रकारची तक्रार आहे. ज्ञानदेवांनी तर असे शब्द वापरले त्या ठिकाणी की तुला लाज वाटत नाही का मला असं सांगायला, म्हणजे ही तक्रारच आहे त्याची. तर ह्या तक्रारीने किंवा या प्रश्नाने ह्या अध्यायाची सुरुवात होते. आणि त्याचं आता उत्तर जे काही भगवंत देत आहेत ते देत असताना पहिल्यांदा ते अशीच सुरुवात करतात की ज्ञानमार्ग आणि हा कर्ममार्ग हे दोन भिन्न निष्ठा आहेत असं जे माहिती आहे तुला ते त्यामध्ये चूक नाही. या दोन्ही निष्ठा मीच सांगितलेल्या आहे. खरं म्हणजे भगवंतांना या दोन्ही मार्गांचा समन्वय साधायचा आहे. लक्षात घ्या, आपण जसजसं पुढे जाऊ तसा हा विचार आपल्याला अधिक स्पष्ट होत जाईल की त्यांना अभिप्रेत काय आहे की हे दोन भिन्न मार्ग राहू नयेत, हे दोन मार्ग एकमेकांमध्ये मिसळून जावेत, त्यांचा समन्वय व्हावा हीच त्यांची अपेक्षा आहे. पण एकदम अर्जुनाला असं सांगितलं असतं तर ते त्याला पटलं नसतं, त्याला कळलं नसतं. म्हणजे सामान्य आपण माणसांना जसं होतं की एकदम काहीतरी फारच मोठं काहीतरी सांगितलं की समजत नाही, म्हणून ते सुरुवात करताना हे दोन भिन्न मार्ग आहेत असं म्हणतात. पण त्याचबरोबर असंही सांगतात की जरी हे दोन भिन्न मार्ग असले तरी ह्या दोन्ही मार्गांचं साध्य एक आहे. आठवतं तुम्हाला की साध्य एक आहे. त्यांना दोन्ही मार्गांना जे काही साधायचं आहे, जे काही मिळवायचं आहे ते एकच आहे. फलनिष्पत्ती जे काही होणार आहे ह्या दोन्ही मार्गाने गेल्यानंतर ती एकच आहे. म्हणजे एवढं तरी त्याच्या कानावरती ते घालून ठेवतात, जरी सगळा समन्वय साधला नाही तरी सुद्धा. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट त्याला अशी सांगतात की ज्ञानमार्गामधून जाणारी जी माणसं असतात त्यांच्या बाबतीमध्ये अशी कल्पना केली जाते की तुम्ही जर ज्ञानमार्गी असाल तर तुम्ही कर्मसन्यास केला पाहिजे, त्याग केला पाहिजे, सगळ्या प्रपंचाचा त्याग, सर्वसंग परित्याग, संन्यास, ह्या सगळ्या अपेक्षा ज्ञानमार्गी लोकांकडून असतात. तर हे जे काही आहे तो जो कर्मसन्यास अपेक्षित धरला जातो ज्ञानमार्गामध्ये, हा कर्मसन्यास किंवा पूर्णतः कर्माचा त्याग हा कधीही शक्य नाही, असं होऊच शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सगळं सांगितलं आहे की श्वासोश्वास थांबतात का, जन्ममृत्यू थांबतात का, वगैरे वगैरे, जे आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण कर्मसन्यास तर काही कधीच शक्य नाही. आणि शिवाय एक महत्त्वाचा भाग ते सांगतात की जोपर्यंत आपण शरीरधारी आहोत, आणि आपण तर शरीरधारी आहोत, आणि शरीर म्हणजे प्रकृती, त्रिगुणात्मक प्रकृती, तर आपण जोपर्यंत शरीरधारी आहोत तोपर्यंत प्रकृती ही त्रिगुणात्मक प्रकृती कर्म करतच असते. म्हणजे प्रकृतीचं कर्म हे कधीही थांबत नाही, तिचं कर्म चालूच राहतं. म्हणजे मग कर्मसन्यास शक्य नाही, प्रकृतीचं तर कर्म चालूच राहतं.
आणि जर समजा आपण अत्यंत आग्रहाने अत्यंत हट्टाने आपण आपली कर्मेंद्रिय आपली ज्ञानेंद्रिय ही दडपून टाकली, त्यांच्यावरती जर आपण दमन आणलं, दबाव आणला आणि त्यांना जर काही वाव दिला नाही, तरीसुद्धा कर्म बाह्यतः जरी झालं नाही त्यामुळे तरीसुद्धा मनामध्ये ते होतच राहतं. मनामध्ये आपल्या ते विचार ती आसक्ती राहते, उलट कदाचित जास्तच असते. तर त्यामुळे हा सगळा कर्मसन्यास हे जोपर्यंत आपण प्रकृतीस्थ आहोत, शरीरधारी आहोत, तोपर्यंत अशक्य आहे. तर त्यामुळे तू म्हणजे आता ह्या ठिकाणी असं सांगून भगवंत काय सांगतात पहा, की दुसऱ्या अध्यायामध्ये जो त्यांनी ज्ञानमार्ग सांगितला किंवा ज्ञानयोग सांगितला, सांख्ययोग आणि बुद्धियोग सांगितला, त्याची सांगड कर्माशी कशी आहे हे ते सांगताहेत. की म्हणजे कर्मसन्यास तर अशक्य आहे, पण लोकांची अशी समजूत असते की नैष्कर्म्य साधण्यासाठी आपल्याला कर्मसन्यास केला पाहिजे. तर भगवंतांनी नैष्कर्म्य साधण्यासाठी कर्मसन्यासाची काही आवश्यकता नाही हे स्पष्ट केलं आहे. कर्मसन्यास कधी घडूच शकत नाही हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि मग नैष्कर्म्य म्हणजे काय आणि नैष्कर्मी कोण असतो किंवा निष्काम कर्म करणारा माणूस कोण असतो, कशाला निष्काम कर्म म्हणता येईल हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तो भाग आपण पाहतो. बरोबर आहे, आपण तिथे आलेलो आहोत. म्हणजे जर बुद्धियोग, ज्ञानयोग आणि कर्म ह्याची जी सांगड खरं म्हणजे त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये घातलेली होती, पण अर्जुनाच्या ते लक्षात गेलेलं नव्हतं. आणि म्हणून आता विस्ताराने अधिक स्पष्टपणे ते ह्या अध्यायामध्ये ते सर्व सांगतायत की बुद्धियुक्त म्हणजे काय बुद्धियुक्त असावं, तर आपलं मन बुद्धियुक्त असावं, इंद्रिय मनाशी संयुक्त असावीत, मन हे बुद्धीशी संयुक्त असावं आणि बुद्धी ही आत्म्याशी संयुक्त असावी. अशा आत्मस्थ बुद्धीनी आणि आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने आपण जर कर्म केलं तर ते कर्म निष्काम कर्म होतं. लक्षात आलं. म्हणजे बुद्धियोग आणि कर्मयोग ह्याचा संबंध हा असा खरं म्हणजे आहे की जर आपण आत्मस्थ बुद्धीने, कोणीही माणसाने जर आत्मस्थ बुद्धीने आणि आत्मनियंत्रणाच्या किंवा आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने जर कर्म केलं, लक्षात येत आहेत ना सगळे शब्द. आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने म्हणजे आत्मज्ञान एकदा आपल्याला झालं की त्याचं जे सामर्थ्य आहे त्या आणि आपली बुद्धी जर आत्मस्थ असेल तर त्या अशा आत्मस्थ बुद्धीने जर आपण कर्म केलं तर ते निष्काम कर्म होऊ शकतं. म्हणजे कर्म टाकण्याची गरज नाही, तर कर्म कसं केलं पाहिजे हे त्यांनी ह्या ठिकाणी आता स्पष्ट करायला सुरुवात केलेली आहे. आणि ते करत असताना आता आपण मला वाटतं की कुठला मुद्दा पाहतो तो निष्काम कर्म नैष्कर्म्य 80 ओव्या झाल्या होत्या. हां, म्हणजे आता नैष्कर्म्य म्हणजे काय हे त्यांनी सांगितलं. आता त्याच्या पुढचे जे मुद्दे आहे, पुढचा जो मुद्दा आहे तो 81 ओव्यांपासून 84 ओव्यांपर्यंतच आहे. ते सांगणार आहे, पण मी आधी मुद्द्याचं हे सांगितलं आहे का मी मुद्दा काय आहे तो. हां, तर स्वधर्माचरण करावं हाच नित्य यज्ञ असतो. हे आपण त्या मुद्द्याला नाव देऊ शकतो की हा मुद्दा कशाबद्दलचा आहे, तर स्वधर्माचरण हाच नित्य यज्ञ असतो.
आता ते वर्णाश्रम आणि त्या सगळ्याचं विवेचन आपल्याला खूप करायचं आहे आणि ते आत्ता आपण करणार आहोत. तर 81 ते 84 एवढ्याच ओव्या आहेत, पण खूप महत्त्वाचा भाग त्यामध्ये येऊन गेलेला आहे आणि तो आपल्याला नीट समजायला पाहिजे, म्हणून कदाचित थोडा जास्त वेळ ह्याला आपण देणार आहोत. आता ह्याच्यातली 78, 79 आणि 80 ह्या ओव्या आपण पुन्हा वाचूया आणि त्याचा अर्थ लक्षात घेऊया. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरतु. अर्थ सोपा आहे ना, सगळ्यांना लक्षात आलं असं की अवसरे, अवसर ह्याचा अर्थ विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राप्त झालेलं कर्तव्य. अवसरे करुनी प्राप्त म्हणजे विशिष्ट परिस्थितीत प्राप्त झालेलं कर्तव्य आणि उचित कर्म. उचित कर्म केलं पाहिजे, विशिष्ट परिस्थितीत प्राप्त झालेलं कर्तव्य केलं पाहिजे आणि ते कसं केलं पाहिजे तर हेतुरहित केलं पाहिजे. आणि अर्जुना तू असं कर्म कर असं ते म्हणत आहे, असं कर्म कर. पुढे पार्था आणिकही एक नेणसे तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. म्हणजे पार्था तुला आणखी एक गंमत सांगतो. कवतिक म्हणजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणा किंवा एक गमतीची गोष्ट मी तुला सांगतो की जे तुला माहिती असलं पाहिजे, की जे तुला तू नेणसी म्हणजे तुला ते माहिती नाही आहे, पण मी तुला हे सांगतो. काय सांगतो तर जे ऐसे कर्म, ऐसे म्हणजे कसं उचित, अवसरे करूनी प्राप्त आणि हेतुरहित. हां, हे तिन्ही ज्याच्यामध्ये आहे. ऐसे कर्म मोचक आपैसे असे. मोचक ह्याचा अर्थ मोक्षदायक, मोक्षदायक. म्हणजे हा एक फायदा आहे त्यातला. त्याला ते सांगतायत की ते जे म्हटलं ना कवतिक म्हटलंय ना, त्याच्यामध्ये त्यांना असं म्हणायचंय की मी तुला एक फायद्याची गोष्ट सांगतोय अर्जुना, नीट लक्षात घे की असं कर्म केलं की ते मोक्षदायक होऊ शकतं. त्याच्यामुळे मोक्ष आपैसे असे म्हणजे आपोआपच मोक्ष मिळतो. आणि मग पुढे ते असं म्हणतात की देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे. आता ह्याचा अर्थ मी थोडक्यात तुम्हाला सांगितला होता की अनुक्रमाधारे ह्याचा अर्थ वर्णाश्रम धर्म ज्याला म्हणतात, वर्णाश्रम धर्म म्हणजे वर्णानुसार आणि आश्रमानुसार. आता त्याचा अर्थ काय तो मी स्पष्ट करते. तर अनुक्रमाधारे म्हणजे तुम्ही कुठल्या वर्णाचे आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या आश्रमामध्ये तुम्ही, आश्रम म्हणजे काय ते मी सांगते. तर त्यानुसार जो काही स्वधर्म आहे म्हणजे जे काही माणसाचं कर्तव्य आहे ते त्यांनी केलं पाहिजे. स्वधर्म जो आचरे म्हणजे जो माणूस असा स्वधर्म आचरण त्याचं करतो अनुक्रमाधारे तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे. त्याच्यामुळे त्याला मोक्ष लागतो. आता या ठिकाणी प्रथम ह्या वर्णाश्रम ही जी हिंदू संस्कृतीतली कल्पना आहे आपल्याला थोडीफार माहिती असते, पण ती नीट माहिती असावी यासाठी काही गोष्टींचा उल्लेख मी इथे करते. की आपल्या संस्कृतीमध्ये समाजाचे म्हणजे प्राचीन वैदिक
वाङ्मय जर आपण पाहिलं तर समाजाचे 4 वर्णांमध्ये वर्गीकरण केलेलं होतं. 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 वर्णांमध्ये वर्गीकरण केलेलं होतं. आणि पुढे आपण जेव्हा जाऊ गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, त्यावेळेला एके ठिकाणी तर भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की हे समाजाचे वर्ग मीच निर्माण केले आहेत, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. हे मी आत्ताच तुम्हाला सांगते, आपण तिथे जाऊ त्यावेळेला तुमच्या ते लक्षात येईल. तर अशा प्रकारे 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि त्याचबरोबर 4 आश्रम. कुठले तर ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम. नुसतं एवढंच लिहा, आश्रम शब्द लिहू नका म्हणजे पटपट पुढे जाल तुम्ही. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी. संन्यासाश्रम वर्ण, वानप्रस्थाश्रम असं त्याला म्हणतात. तर असं 4 आश्रमांमध्ये वर्गीकरण केले. कशाचं? माणसाच्या जीवनाचं. माणसाच्या जीवनातल्या ह्या 4 अवस्था मानलेल्या आहेत की पहिला काही काळ, जन्मानंतरचा पहिला काही काळ हा ब्रह्मचर्याश्रमाचा, मग गृहस्थाश्रम, म्हणजे ब्रह्मचर्याश्रम पूर्ण साधारणपणे त्या काळामध्ये 100 वर्षाचं आयुष्य अपेक्षित धरलं जायचं, आणि त्यानुसार आपण पाहिलं तर आपण 25-25 वर्ष असं आपण म्हणू. तर साधारणपणे सगळं अध्ययन ब्रह्मचर्याश्रमामध्ये केलं जायचं, सगळ्या प्रकारचं. मग राजकुमार असतील तर त्यांना त्या विशिष्ट क्षेत्राचंही अध्ययन करावं लागेल, त्याचबरोबर वेदाध्ययनही करावं लागेल. तर अशा प्रकारे जे काही अध्ययन करायचं ते सगळं ब्रह्मचर्याश्रमामध्ये. मग ब्रह्मचर्याश्रम पूर्ण झाला की तो मुलगा घरी येत असे. स्नातक त्याला म्हणायचे की स्नान त्याला घातलं जायचं, आणि मग तो त्यातून बाहेर पडला. असं स्नान याचा अर्थ की तो त्यातून आता बाहेर पडला आणि तो घरी येत असे. आणि घरी आल्यानंतर मग त्याचा विवाह होऊन गृहस्थाश्रमाला सुरुवात व्हायची. आता पुढे काय 25-30 वर्ष काय असेल की गृहस्थाश्रम, आणि त्याच्यानंतर मग त्याने गृहस्थाश्रमातून म्हणजे आपली सगळी कर्तव्य जी आहेत गृहस्थाश्रमी माणसाची, ती सगळी कर्तव्य त्यांनी पाडायची. आणि त्यानंतर मग घरामध्ये राहायचं नाही, तर घरातून बाहेर पडायचं आणि वानप्रस्थ व्हायचं. तुम्हाला ऐकून माहिती असेल की अगदी राजे सुद्धा, म्हणजे धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांनी सुद्धा सगळ्या राज्याचा त्याग करून ते वनामध्ये निघून गेलेले होते. तसेच पांडवही नंतर निघून गेलेले होते. म्हणजे हे अपेक्षित होतं की काही काळानंतर, काही विशिष्ट वयानंतर घरातून बाहेर पडून वनामध्ये राहायचं. आणि मग वनामध्ये अर्थातच काही कंदमुळं, फळं, जे काही अन्न त्यांना उपलब्ध होईल त्याच्यावरती गुजराण करायची. आणि असा काही काळ की जिथे पुन्हा ज्या काही धार्मिक विधी वगैरे त्यांना करायचे, जे काही करायचं असेल, किंवा वेदांचं पुन्हा अध्ययन किंवा त्यांचं पुन्हा श्रवण किंवा काही जे काही करायचं असेल त्याच्यामध्ये वेळ घालवायचा. आणि त्यानंतर अगदी म्हातारपणे जर ते पुढे जिवंत असतील
तर त्यांनी त्यात वनाचाही त्याग करायचा आणि संन्यासाश्रम पत्करायचा. आणि संन्यासाश्रम हा वानप्रस्थाश्रमापेक्षा वेगळा कसा, तर वनामध्ये तुम्ही एका ठिकाणी कितीही काळ राहू शकता. तुम्ही तिथे झोपडी बांधून संपूर्ण जो काही काळ आहे तो एका विशिष्ट स्थळी तुम्ही घालवू शकता. पण संन्यासाच्या बाबतीत मात्र 3 दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी त्यांनी राहायचं नसतं. सतत भ्रमंती करायची असते. सर्व समाजामध्ये त्यांनी फिरायचं असतं आणि जे काही ज्ञान त्याला अवगत झालेलं आहे ते ज्ञान पुढे इतर जनांना द्यायचं असतं. तर अशा प्रकारच्या ह्या एकूण म्हणजे व्यक्तीच्या एकूण आयुष्याची विभागणी 4 आश्रमामध्ये केली गेली आणि समाजाची एकूण विभागणी 4 वर्णामध्ये गेली. असे हे 4 वर्ण आणि 4 आश्रम. आणि ह्या प्रत्येक वर्णाचं काही कर्तव्य, की आता ब्राह्मण म्हटल्यानंतर केवळ जन्मानी ब्राह्मण तो ब्राह्मण नव्हे, त्याला ब्राह्मण्याचे गुण असतील तर तो ब्राह्मण. आणि त्याची काही संबंध समाजाच्या बाबतीमध्ये काही कर्तव्य होती ती त्यांनी पार पाडायची. तसंच क्षत्रियाची कर्तव्य आहे की सर्वांना सुरक्षा द्यायची, सर्वांना सुरक्षित जीवन जगायला मदत करायची, सर्व संकटांपासून इतर कुठल्याही आपत्तींपासून त्यांचं रक्षण करायचं. अर्थात त्याच्यासाठी राज्य हवं, सत्ता हवी आणि ती सत्ता क्षत्रियांना बाळगण्याचा हा अधिकार. आता जे वैश्य होते ते समाजामध्ये जो काही एकूण व्यापार, इतर काही व्यवहार, विनिमय जो काय होत होता ते करणारे ते वैश्य. आणि शूद्र ज्यांना म्हटलं जात होतं हा 4था वर्ण, की जो शेती काम, कष्टाची काही कामं, सेवा तर आहेच, पण कष्टाची कामं किंवा काही विशिष्ट प्रकारचे जे आता व्यवसाय असतील की ज्याच्यामध्ये काही विशिष्ट कौशल्य लागतं, की आता लोहाराला कौशल्य लागतं वगैरे वगैरे. तर अशा ज्या काही सुताराला काही विशिष्ट कौशल्य लागतं, अशा सगळ्यांचा समावेश त्या शूद्र वर्गामध्ये केला जात होता. अर्थात ही विभागणी ही ह्याच्याबद्दल अनेक प्रकारची वेगवेगळी मतं आहेत, त्यामुळे अगदी खूप मी म्हणते हे तसंच असं तुम्ही धरून चालू नका, याबद्दलची वेगवेगळी मतं आपल्याला वाचायला मिळतात. तर असे हे वर्णाश्रम म्हणजे समाजाची 4 वर्णामध्ये विभागणी आणि माणसाच्या आयुष्याची 4 विभागामध्ये विभागणी, की ज्याला आश्रम असं म्हटलं. आता ह्या प्रत्येक आश्रमाचं सुद्धा कर्तव्य, की ब्रह्मचर्य जो पाळतो त्याचं कर्तव्य असं की त्याने कुठल्याही प्रकारची आसक्ती त्याच्या मनामध्ये असता कामा नये आणि पूर्णपणे अध्ययनावरतीच त्याचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. त्यांनी उदरनिर्वाहासाठी काही करायचं नाही, इतरांकडे भिक्षा मागून जे काही मिळेल त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचा, आपल्या गुरुजनांचंही पोट भरायचं. तर अशा प्रकारे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम हा जो होता हा समाजातला अत्यंत महत्त्वाचा आश्रम होता. का म्हणजे ज्याला सेंटर ऑफ द होल सोसायटी असं म्हटलं जातं, की सगळ्याचं केंद्र. का तर सगळे आश्रम ह्या गृहस्थाश्रमावर अवलंबून होते. कसे, आता जो ब्रह्मचारी आहे तो स्वतः उदरनिर्वाह करत नाही, तो भिक्षा मागायला येतो, मग त्याला कोण देणार? गृहस्थ देणार. संन्यासी स्वतः उत्पादन करत नाही, त्याला कोण देणार? तर गृहस्थाश्रमी देणार. वानप्रस्थ जो आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या गरजा लागल्या तर त्या पुरवण्याचं काम हे गृहस्थाचं, म्हणजे त्याच्या मुलांनी करावं, इतरांनी करावं, पण गृहस्थांनी करावं. आणि त्यामुळे संबंध समाजाचा केंद्रबिंदू हा गृहस्थाश्रम होता. म्हणजे ह्या प्रत्येक आश्रमामध्ये कर्तव्य ही फार महत्त्वाची होती. कर्तव्य फार महत्त्वाची.
आणि असंच संन्यासी आहे, त्याचं कर्तव्य होतं की जे ज्ञान त्याला आहे ते त्यांनी इतरांना द्यावं. केवळ कुठेतरी पडून राहू नये, ते सुस्त असं असू नये म्हणूनच एका ठिकाणी एका स्थळी त्यांनी जास्ती काळ राहायचं नाही. एका झाडाखाली सुद्धा एक रात्र फार काढायची, त्याच्या पुढे तिथून निघायचं. इतक्या प्रकारच्या त्याच्यावरती बंधन होती. असं हे थोडक्यामध्ये वर्णाश्रम धर्म, ज्याला इथे ज्ञानदेवांनी अनुक्रमाधारे म्हटलेलं आहे. स्वधर्म जो आचरे, म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी पाळायचं म्हणजे स्वधर्म पाळायचं. बरोबर आहे. स्वधर्म जो आचरे तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पाप, असं त्यांनी म्हटले. आता मी हे स्पष्ट केल्यानंतर एका थोड्या अधिक खुलामध्ये जाऊन काही गोष्टी सांगणार की ज्या आवश्यक आहेत. असं नाही मी एवढंच सांगून मी पुढे जाऊ शकले असते, पण ते माझ्या वृत्तीला जमत नाही. मला असं नेहमी वाटतं की ज्यांना मी काहीतरी सांगते त्यांना ह्याचं जास्तीत जास्त चांगलं माहिती ज्ञान आपल्याला देता आलं पाहिजे. आणि म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला सांगते. पहा, आता हे आपण ह्या ओव्या आपण 80पर्यंतच्या पाहिल्या. त्याच्यावरचा श्लोक जो आहे, 8वा श्लोक जो आहे, त्या श्लोकाची सुरुवात कशी होते बघा. नियतं कुरु कर्मत्वम, म्हणजे तू नियत कर्म कर असं म्हटलेलं आहे. नियत कर्म कर असं त्या ठिकाणी म्हटले आहे. नियतम कुरु कर्मत्वम असं म्हटलेलं आहे, म्हणजे तू नियत कर्म कर. आता नियत ह्या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा ह्याच्याबद्दल फार वेगवेगळी मत आहे. आणि मला ती दोन्ही प्रकारचे 2 पक्ष आहेत म्हणू आपण, आणि ते दोन्ही तुमच्या समोर ठेवणं मला आवश्यक वाटतं म्हणून मी करते. तुम्हाला ते विसरून जायचं असलं तरी माझी काही हरकत नाही, पण मला मात्र ते आवश्यक वाटतं. आता नियत शब्दाचा अर्थ काय घ्यायचा. कित्येकांनी म्हणजे वेगवेगळा अर्थ जो घेतलेला आहे विचारवंतांनी, उगीच सामान्य माणसांनी म्हणत नाही, विचारवंतांनी याचा वेगवेगळा अर्थ केलेला आहे. आणि तो जो वेगळा अर्थ केलेला आहे त्याच्यामध्ये काहींचं मत असं आहे, एका पक्षाचं मत असं आहे की नियत म्हणजे विहित. नियत म्हणजे विहित कर. विहित कर. विहित हा शब्द तुम्ही आतापर्यंत माझ्या तोंडून अनेक वेळा ऐकलाय. विहित म्हणजे सांगितलेली कर, ठरलेली कर, नियत कर, विहित कर. आता आपण ज्ञानेश्वरांच्या सुद्धा ओव्यांमध्ये हा जो भाग आलेला आहे ना की अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे असं जे म्हटलेलं आहे, म्हणजे असं बिलकुल मनामध्ये आणू नका की मी ज्ञानेश्वरांवर टीका करते असं मी म्हणत नाही. माझ्या मनामध्ये अजिबात तो उद्देश नाही आणि तुम्ही पण असं मनामध्ये आणू नका. पण आपल्याला हे कळलं पाहिजे की ज्ञानेश्वरांनी असं म्हटलंय की अनुक्रमाधारे म्हणजे वर्ण आणि आश्रमानुसार कर्म करायची असं. आता असं त्यांनी जे म्हटलंय ज्ञानेश्वरांनी, त्याला कदाचित कारण असं असू शकतं की ज्ञानेश्वर ज्या काळात होते त्या काळामध्ये वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था सुद्धा अस्तित्वात होती. जातीव्यवस्थाही अस्तित्वात आलेली होती आणि वर्णव्यवस्थाही होती. म्हणजे वर्ण लोक विसरलेले नव्हते. आज आपण वर्ण बरेचसे विसरलो, आज आपण जातीच्या संदर्भात बोलतो, पण त्या काळामध्ये वर्णव्यवस्था अस्तित्वामध्ये होती. आणि त्यामुळे कदाचित
ज्ञानेश्वरांनी हा अनुक्रमाधारे असा उल्लेख जो केला आहे की ज्याचा अर्थ वर्णाश्रमानुसार असा होतो, तो त्यांनी केला असा. आता या बाबतीमध्ये नियत शब्दाचा अर्थ जो आहे, आता हा अर्थ तरी कसा आला, ज्ञानेश्वरांनी सुद्धा हा अर्थ असा का घेतला, ते आपण लक्षात घ्यायला गेलो तर थोडंसं मागे जावं लागतं. आणि तिथे आपल्याला असं दिसतं की नियत असं म्हणजे विहित, म्हणजे वर्ण आणि आश्रमानुसार असे जे काही सगळे अर्थ घेतले गेले, त्याला अशी एक परिस्थिती होती की कर्म तर केलं पाहिजे, हे तर निश्चित, कारण कर्मसन्यास आपण करू शकत नाही, कर्म तर केलं पाहिजे. पण कर्म करायचं तर ते कोणत्या आधाराने करायचं, म्हणजे कुठल्या कर्माला नियत म्हणायचं, कुठल्या कर्माला विहित म्हणायचं, कुठल्या कर्माला सांगितलेलं कर्म म्हणायचं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्या संदर्भामध्ये विचार करावा लागतो. आणि ते करताना आपल्याला असं दिसतं की एक अशी परिस्थिती आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली होती की सर्वसामान्य माणसं, आपल्यासारखी सगळी माणसं जी कर्म करतात ती कशी करतात, कोणत्या कारणामुळे करतात, कुठल्या हेतूनी करतात. तर आपण जर विचार केला तर आपल्या मनामध्ये काहीतरी इच्छा असतात, काही भावना असतात, काही कामना असतात, त्या पूर्ण करण्यासाठी आपण कर्म करतो, बरोबर. सामान्य माणसं कर्म करतात ही अशा आंतरिक प्रेरणेतनं करतात. ही आंतरिक प्रेरणा आहे ना, ही भावना, इच्छा, कामना, काही गोष्टींचं स्मरण, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या आंतरिक गोष्टी आहेत. आणि अशा आंतरिक गोष्टीतून, म्हणजेच आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या हेतूनी जर आपण कर्म केलं तर मग ते हेतुरहित कर्म होऊ शकत नाही, बरोबर आहे. कारण आपल्या मनामध्ये स्वर्ग प्राप्तीची इच्छा, आपल्या मनामध्ये पुत्र प्राप्तीची इच्छा, संपत्ती प्राप्त व्हावी अशी इच्छा, सुख प्राप्त व्हावी अशी इच्छा, कोणाला आरोग्य लाभावं अशी इच्छा, आणि त्यासाठी आपण काहीतरी करतो. म्हणजे या प्रत्येक कर्मामागे काहीतरी एक आंतरिक कारण असतं, आतलं कारण असतं. तर वेदवादी, आता वेदवादी हा शब्दही मी अनेक वेळेला वापरलाय, आठवतोय ना, वेदवादी कोण होते, काय त्यांची मतं होती. तर वेदवाद्यांचं म्हणणं असं होतं या बाबतीमध्ये की अशा कुठल्याही आंतरिक प्रेरणेमुळे आपण कर्म करू नये, माणसानी कर्म करू नये. कारण मग ते शेवटी काय होतं की ते मोक्षप्रद कधी होणार नाही. आंतरिक प्रेरणेमुळे कर्म करू नये. मग कसं करावं, जर आपल्याला आपल्या इच्छेनुसार आपल्याला कर्म करायचं नाही, मग आपण कोणतं कर्म करायचं आणि ते का करायचं, असा जर विचार करायचा असेल किंवा करायला लागलो तर वेदवाद्यांचं म्हणणं असं की वेदांमध्ये आणि वैदिक वाङ्मयामध्ये जे काही करावं किंवा जे काही करू नये असं जे सांगितलेलं आहे त्यानुसार कर्म करावे. लक्षात, म्हणजे वेदांमध्ये जे सांगितलं आहे ती वेदांची आज्ञा म्हणून, लक्षात आलं, वेदांची आज्ञा म्हणून त्यानुसार कर्म करावे. जर वेदांनी म्हटलं असेल की हे कर्म करू नये तर आपण ते करता कामा नये, आणि वेदांनी जर म्हटलं असेल की हे कर्म अशा विधीपूर्वक केलं पाहिजे तर मग ते कर्म आपण तशाप्रमाणे करावं.
म्हणजे वेदांनुसार कर्म करावं असं वेदवाद्यांचं म्हणणं होतं. आणि त्याला ते विहित कर्म किंवा नियत कर्म असं म्हणतात. लक्षात आलं? नियत या शब्दाचा हा एक अर्थ त्यांच्याकडून घेतला गेला की नियत कर्म म्हणजे काय, विहित कर्म म्हणजे काय, तर वेदांमध्ये किंवा आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये जे सांगितलेलं आहे ते कर्म. मग आता वेदांनी सांगितलेलं जे काही कर्म आहे त्याच्यामध्ये काय काय येतं, तर वैदिक यज्ञ. वैदिक यज्ञ म्हणजे काही विधीपूर्वक ते करायचे असतात. ते विधी सुद्धा वेदांमध्ये दिले, त्याचप्रमाणे ते यज्ञ केले गेले पाहिजे. वैदिक यज्ञ म्हणजे वैदिक यज्ञ म्हटलं की विधीनुसार केले जाणारे यज्ञ, हेच त्याचं स्वरूप असतं. तर वैदिक यज्ञ. नंतर काही दैनंदिन कर्म की आपण माणसं आहोत, आपल्याला जेवण पाहिजे, आपल्याला निद्रा पाहिजे, मग ते त्याच्या बाबतीतली जी काही सगळ्या नियम वेदांनी सांगितलेले आहेत ते पाळणं म्हणजे दैनंदिन कर्म. जे काही करायला पाहिजे ते दैनंदिन कर्म. काही नैमित्तिक कर्म. काही नैमित्तिक कर्म म्हणजे काही निमित्तामुळे घडणारं कर्म. उदाहरणार्थ श्राद्ध, पक्ष किंवा काही विशिष्ट सण वार ही नैमित्तिक कर्म झाली की ज्याला वैदिक वाङ्मयामध्ये स्थान दिलेलं आहे. म्हणजे पहा, वैदिक यज्ञ झाले, दैनंदिन कर्म ही नैमित्तिक कर्म, आणि त्याचबरोबर आणखी एका गोष्टीचा उल्लेख आहे आणि तो म्हणजे आर्य. मी शब्द वापरते, नीट लक्ष द्या आणि लक्षात ठेवा. आर्य सामाजिक कर्तव्य. आर्य सामाजिक कर्तव्य हा शब्द मी वापरणार आहे आणि तो तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. त्याचा अर्थ काय आहे तो मी सांगते. आर्य सामाजिक कर्तव्य म्हणजे आर्य आणि अनार्य हे त्या काळामध्ये दोन वेगळे समाज होते. तर आर्यांच्या संस्कृतीमध्ये जी सामाजिक कर्तव्य सांगितलेली आहे, आर्य संस्कृतीमध्ये समाजाच्या दृष्टीने जे काही आवश्यक मानलं गेलेलं आहे अशी जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये वर्णाश्रम धर्म म्हणजेच वर्णाश्रम धर्म. कारण आर्य संस्कृतीचा हा भाग आहे. वर्ण आणि आश्रम हा आर्य संस्कृतीचा भाग आहे. आणि ती जे कर्तव्य सांगितली आहेत की आता ब्राह्मणाची कर्तव्य काय, क्षत्रियाची कर्तव्य काय, हे जे सांगितलंय किंवा गृहस्थाची कर्तव्य काय, हे जे सांगितलंय ही सामाजिक कर्तव्य म्हणजे समाजाच्या दृष्टीने असणारी कर्तव्य, ज्याच्यामध्ये आपल्यासाठी आपण काही करत नाही, इतरांसाठी आपण करत असतो आणि त्याच्यातच आपली मोक्ष साधना आपण करून घेत असतो. तर अशा प्रकारे ही आर्य सामाजिक कर्तव्य त्याच्यामध्ये येतात. लक्षात आलं ना? म्हणजे वैदिक यज्ञ येतात, दैनंदिन कर्म येतात, नैमित्तिक कर्म येतात आणि आर्य सामाजिक कर्तव्य येतात. म्हणजेच वर्णाश्रम धर्म येतो त्याच्यामध्ये. तर ही कर्म ही वेदांची आज्ञा, ही कर्म करावी ही वेदांची आज्ञा आहे आणि म्हणून त्याला विहित कर्म किंवा नियत कर्म. लक्षात आलं? दोन्ही शब्द वापरते मी. त्याला विहित कर्म किंवा नियत कर्म असं काहींनी मानलं.
अनेक. म्हणजे विहित कर्म ह्याचा अर्थ हा अशा प्रकारे घेतला गेला की वेदांनी जे सांगितलेलं आहे ते, आणि त्याच्यामध्ये या गोष्टींचा अंतर्भाव होतो आणि त्या गोष्टी माणसाने करणं आवश्यक आहे. आणि अशी ही सगळी कर्म वैयक्तिक हेतू न ठेवता करावी. वैयक्तिक हेतू न ठेवता, फारसा वैयक्तिक हेतू न ठेवता करावे, म्हणजे मोक्ष प्राप्ती होते असं म्हटलं गेलं या पक्षाकडून किंवा ह्या विचारवंतांनी. असं म्हटलं की ही जी सगळी कर्तव्य आहे ही वैयक्तिक हेतू न धरता आपण जर केली, इथे म्हटलंय ना, म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरतु. म्हटलंय ना हेतुरहित. तर अशी ही जी कर्म आहेत की हेतुरहितपणे करणं, ती झाली नियत कर्म. असं ह्या काही विचारवंतांचं, बऱ्याचशा विचारवंतांचं असं मत आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीवरची किंवा गीतेवरची कुठलीही पुस्तकं वाचली तरी अनेक पुस्तकांमध्ये असा उल्लेख तुम्हाला आढळेल. अनेक पुस्तकांमध्ये, कारण खूप विचारवंतांचं मत हे असं आहे. पण या ठिकाणी मला आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, आणि तो असा आहे की जो माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे असा आहे की अरविंदांना, योगी अरविंद जे होते त्यांना हे मत मान्य नाही. हे जे काही मत आहे की नियत कर्म याचा हा जो अर्थ घेतलेला आहे, नियत कर्म म्हणजे काय ह्याचा हा जो अर्थ घेतलेला आहे तो योगी अरविंदांना मान्य नाही. कारण या अर्थानुसार काय होतं की वैदिक कर्मांनाच किंवा वेदांनी सांगितलेल्या कर्मांनाच विहित कर्म किंवा नियत कर्म असं म्हटलेलं आहे. हे मत अरविंदांना मान्य नाही. आणि तुमच्या पुढे मला अरविंदांचं मत ठेवणं हे मला आवश्यक वाटतं, कारण मला स्वतःला ते अगदी पूर्णपणे पटलेलं आहे. आता अरविंदांना हे मान्य नाही हे स्पष्ट करत असताना त्यांनी जे काही विचार मांडलेले आहेत ते अशा प्रकारचे आहेत की गीता हा जो ग्रंथ आहे हा इतका संकुचित, मर्यादित विचारसरणी मांडणारा ग्रंथच नाही. पुन्हा सांगते त्यांच्या मते गीता हा ग्रंथ, ज्याच्यावर ज्ञानेश्वरी आधारलेली, गीता हा ग्रंथ इतका संकुचित, मर्यादित असा स्वरूपाचा ग्रंथ नाही आहे. असा एवढंच फक्त काहीतरी अर्थ घ्यायचा की वेदांनी सांगितलंय ते नियत, वेदांनी सांगितलंय, वैदिक वाङ्मयांनी सांगितलंय ते माणसांनी केलं पाहिजे, आणि तसे यज्ञ केले पाहिजे, त्या प्रकारे कर्तव्य केली पाहिजे. हे सगळं जे आहे ते फार मर्यादित आहे, फार संकुचित अर्थ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि का संकुचित आहे तर त्यांनी असं म्हटलंय की गीता हा ग्रंथ कसा आहे तर तो केवळ काही विशिष्ट काळासाठी, विशिष्ट स्थळासाठी, विशिष्ट मानवांसाठी, याच काही मानव समाजासाठी तो ग्रंथ नाही. लक्षात आलं? म्हणजे मी आणखीन हे स्पष्ट करत जाते, पण हे प्रत्येक माझं वाक्य नीट ऐका आणि लक्षात घ्या की काही विशिष्ट स्थळासाठी, विशिष्ट काळासाठी, विशिष्ट कुठल्या तरी माणसांसाठी की बाबा भारतात राहणारी माणसं ह्यांच्यासाठी
हा गीता ग्रंथ नाही आहे. अरविंदांचं असं स्पष्ट मत आहे की गीता हा ग्रंथ अत्यंत व्यापक, अत्यंत विशाल अशी विचारसरणी सांगणारा आणि सर्व मानवांसाठी, सर्व विश्वासाठी, विश्व म्हटलंय ना, अनेक ठिकाणी विश्व म्हटलेलं आहे, काही फक्त भारत देश म्हटलेलं नाही, सगळ्यांसाठी हा ग्रंथ आहे, सगळ्या मानवांसाठी आहे. मग ते भारतातले असले पाहिजे असं नाही आहे, ते कुठलेही असू दे, ते त्यांचा धर्म कुठलाही असू दे, पण गीतेमध्ये सांगितलेलं तत्वज्ञान हे सर्वांसाठी आहे, केवळ संकुचित असा तो ग्रंथ नाही आहे. आणि जर वेदांच्या आज्ञेला आपण नियत असं जर आपण म्हटलं, विहित असं आपण म्हटलं आणि तेवढीच कर्म करायची, तर जगातल्या सगळ्यांनी काही यज्ञ करत सुटायचे? विचार करण्यासारखा भाग आहे ना. सगळ्यांनी मग यज्ञच केले पाहिजेत, सगळ्यांनी श्राद्ध पक्ष आपण जसं करतो तसं केलं पाहिजे, असं ह्या सगळं म्हणजे सगळ्या जगामध्ये लोकांना ही बंधनं घालायची का, तुम्ही असं करा म्हणून? नाही, तसं नाही आहे. तर त्यामुळे त्यांचा हा जो विचार आहे की हा सगळ्या मानव समाजासाठी असलेला, सगळ्या विश्वासाठी असलेला हा ग्रंथ आहे. आणि त्यामुळे केवळ वेदांनी सांगितलेलं ते म्हणजे नियत, ते म्हणजे विहित असं आपण म्हणणं बरोबर होणार नाही. आणि म्हणून ते काय म्हणतात, अरविंद काय म्हणतात की नियत ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की नियत म्हणजे नित्य कर्म नव्हे, नियत म्हणजे विहित कर्म नव्हे. तर नियत ह्याचा अर्थ असा आहे की नियत म्हणजे नियंत्रित अशी कर्म, नियत नियमांनी बद्ध, नियंत्रित कर, नियंत्रित कर. आणि नियंत्रित कर्म याचा अर्थच हा की केवळ आपल्या वासना आहेत, केवळ आपल्या मनामधल्या इच्छा आहेत म्हणून आपण काहीतरी करत सुटायचं, तसं न करता जे आपल्या वर्तनावरती नियंत्रण पाहिजे, काही नियमांचं बंधन पाहिजे. मग ते वेदांचे नियम असंच नाही, कुठलेही का असेना, पण नियम पाहिजेत. आपल्याला सदाचाराचे नियम असू शकतात, ते काही वेदातलेच नियम असले पाहिजेत असं नाही आहे, तसे कुठलेही नियम असू शकतात. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की नियत ह्याचा अर्थ असा संकुचित आपण घेऊ नये, तर नियत ह्याचा फार विशाल, व्यापक आणि सर्व मानव समाजासाठी म्हणजे सर्व विश्वासाठी असा अर्थ घेतला पाहिजे. आणि तो नियत शब्द जो आहे तो त्याच्या आधीचा 8व्या श्लोकाच्या आधीचा 7वा श्लोक जो आहे ना, तो जर तुम्ही पाहिलात तर त्या 7व्या श्लोकामध्ये एक नियम्य असा शब्द आलाय पहा, नियम्य आलाय ना शब्द. तर तो शब्द पुढे ह्या श्लोकामध्ये आहे. तर नियमानी बद्ध ते नियत, नियमांनी बद्ध, नियंत्रणानी बद्ध ते नियत. तर म्हणजे हेतुरहित असं ज्ञानदेवांनी म्हटलंय. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी म्हटलंय, उचित म्हटलंय, अवसरे करुनी प्राप्त म्हटलंय, हेतुरहित म्हटलंय, हे सगळं बरोबर आहे. परंतु नियत शब्दाचा अर्थ घेताना ते अनुक्रमाधारे असं जे म्हणतात, तिथे वर्ण आणि आश्रमाचा उल्लेख आहे, तो मला तरी तो तसा पटत नाही. आणि त्याचं कारण मी स्पष्ट केलं, मला वाटतं की ते पोचलं असेल सर्वांपर्यंत, बरोबर आहे. की नियत म्हणजे नियंत्रित कर, नियंत्रित कर. आणि असं म्हणजे
आपलं जे काही म्हणजे ते नियंत्रण काही वेदांचंच असलं पाहिजे असं नाही. ते नियंत्रण आपलं सुद्धा असू शकतं. आपल्या मनाचं नियंत्रण, आपल्या बुद्धीचं नियंत्रण, आपल्या आत्म्याचं नियंत्रण, हे आंतरिक आहे सगळं. पण ते आंतरिक नियंत्रण किती महत्त्वाचं आहे. म्हणजे कित्येक गोष्टी पहा की आपण बाह्य कर्म जे करतो ते मुख्यतः आपलं मनाने ते सांगितलेलं असतं, मनाने आग्रह धरलेला असतो म्हणून करतो. तसंच ज्या वेळेला मन नियंत्रण ठेवतं, बुद्धी नियंत्रण ठेवते, त्यावेळेला कर्म हे नियंत्रित कर्म होतं आणि ते नियत कर्म असा अर्थ त्यांनी घेतलेला आहे आणि जो मला मान्य आहे. आता मी दोन्ही पक्ष तुमच्या समोर ठेवले, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. कारण तुम्ही कदाचित पुस्तकं वाचाल आणि त्या ठिकाणी कुठेतरी तसा अर्थ दिलेला असेल आणि मी सुद्धा कित्येक काळ तो तसाच अर्थ घेत होते. पण ज्या वेळेला अरविंद आधी मी एकदा वाचले होते पण त्यावेळेला मला फारसं लक्षात गेलं नव्हतं. ह्या बारीक सारीक गोष्टी फारशा लक्षात गेल्या नव्हत्या. पण ह्या आता गेल्या आधारामध्ये ना मी अरविंद पुन्हा वाचले आणि हा एवढा मला काही आनंद झाला की काहीतरी आपल्याला न कळलेल्या गोष्टी आपल्याला आत्ता कळत आहेत. अरविंद प्रश्नच नाही, खूप मोठी विभूती. तर असं ह्याचा अर्थ काय घ्यायचा हे आपण आता दोन्ही दृष्टीने पहा आणि जो योग्य असेल तो पहा. बघा, आणि एवढंच नाही तर मी असंही सांगेन, मी केवळ अरविंद म्हणतात म्हणून मी तो अर्थ मान्य करते असं नाही. आपण ह्याच्या पुढे संपूर्ण जी गीता पाहणार आहोत ना, त्या गीतेमधलं जे एकूण सगळं शिकवण आहे गीतेची, ती सगळी शिकवण जर आपण लक्षात घेतली ना तर आपल्याला तोच अर्थ बरोबर वाटायला लागतो. आपल्याला हा अर्थ बरोबर वाटत नाही हे निश्चित मला तरी असं होतं. तर त्याही दृष्टीने विचार करता मला हा अर्थ नियत ह्या शब्दाचा जास्ती मान्य. आणि मी काय श्लोक घेत नाही गीतेचे, पण ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मी त्या शब्दांचा किंवा त्या विशिष्ट विचाराचा मी उल्लेख करते. तसा मी या ठिकाणी नियत शब्दाचा उल्लेख केला की जो नसता केला तरीसुद्धा चाललं असतं. असंच्या असं मी सांगितलं असतं तर कितीतरी वेळ कमी झाला वाचला असता, पण मला ते पटलं नसतं म्हणून मी पुढे सांगितलं. आता पुढे जाऊ. आता हा जो अर्थ आपण पाहिला नियत शब्दाचा तो आपण लक्षात घेऊन आता ह्याच्या पुढे सुद्धा आपण त्याच अर्थाने किंवा त्याच विचारांनी पुढचा सगळा भाग आता पाहायचा. पुढे पहा 81 ओळी. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. आता स्वधर्मू म्हणजे बापा म्हटलंय ते अर्जुनाला म्हटलंय. बाबा अर्जुना नीट लक्षात घे की जो स्वधर्म आहे माणसाचा जो तो स्वधर्म हाच नित्य यज्ञ आहे. स्वधर्म हाच नित्य यज्ञ आहे. फार महत्त्वाची गीतेतली कल्पना आहे. स्वधर्म हाच नित्य यज्ञ आहे. ह्या एका वाक्यामुळेच जास्त स्पष्ट आलंय ना. मला बरं वाटलं ऐकून असं, कारण आपण तेच मी म्हटलं आपण जितके पुढे जाऊ ना तितकं ते आपल्याला दिसायलाच लागतं की हेच बरोबर आहे, हेच बरोबर आहे. आणि त्यामुळे म्हणजे मी हा विषय निघाला म्हणून सांगते की गीतेवरती ज्ञानेश्वरीवरती जे टीका केली जाते याच्यामध्ये सगळी वर्णाला वर्णव्यवस्थेवरती फार मोठं हे दिलेलं आहे, भर दिलेला आहे, तेच योग्य आहे वगैरे सगळं सांगितलं. आता अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचार्य म्हटलं तर कदाचित तसं वाटतं आपल्याला की वर्णाला किती महत्त्व दिले पण आपण जर असा विचार केला तर मग
तसं नाही आहे. आणि जितकं आपण पुढे जाऊ ना 18वा अध्याय तर आपल्याला वर्ण व्यवस्थेचा अर्थ काय आहे आणि वर्ण ही विभागणी कशी केली गेलेली आहे हे इतकं सुंदर 18व्या अध्यायामध्ये सांगितलंय. तर तिथपर्यंत आपल्याला जायचंय. आता आपण इथे पाहूया. तर स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. म्हणजे एकदा आपण हा नित्य यज्ञ असं आपण समजलो की हे आपल्याला रोज करायचा यज्ञ आहे असं आपण समजलो की मग असं वर्तन जर आपण केलं म्हणून वर्तता म्हणजे असं वर्तन जर आपण केलं तर तेथ पापा संचारू नाही. पाप कधी लागणारच नाही. पाप कधी लागणारच नाही. आता ह्यातला लक्षात घ्या. ह्या ठिकाणी ना इतके महत्त्वाचे शब्द आलेले आहेत की आता इथे यज्ञ म्हटलंय. यज्ञ म्हटलंय नित्य यज्ञ. आता ह्याची एक नित्य यज्ञाची एक हिंदू संस्कृतीतली कल्पना कशी की आपल्या संस्कृतीनुसार प्रत्येक कुटुंबामध्ये काही अग्नी हा सातत्याने असला पाहिजे अशी आपली एक आपल्या संस्कृतीतली एक अपेक्षा आहे. अग्नी. आणि म्हणून आता आपण काही यज्ञ करत नाही किंवा त्या समिधा वगैरे अशा गोष्टींचा आपण वापर करत नाही. म्हणून मग शेवटी कशावर जातं तर निरांजन तरी असावं, समई तरी असावी, अगदी निदान एक एवढासा 0 पॉईंटचा बल्ब तरी देवाच्या तिथे असावा काहीतरी. पण असं जे आहे ना तर ती जी कल्पना आहे ती खरी मुख्यतः ह्याच्यातून आलेली की यज्ञ म्हणजे अग्निपूजा. हां, आता त्याचाही यज्ञाचा खरा अर्थ आपल्याला पाहायचा आहे बरं का. हा 3रा आणि 4था अध्याय ना इतक्या काही महत्त्वाच्या संकल्पना आपल्या पुढे स्पष्ट करतात. तर हा जो आहे यज्ञ हा शब्द आहे ना इथे आपण एवढंच पाहूया. कारण का मी असं म्हणते की यज्ञ ही जी कल्पना आहे ना ही कल्पना 3ऱ्या आणि 4थ्या दोन्ही अध्यायांमध्ये मांडलेली आहे. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये आत्ता आपण जे काही सगळं पाहतोय ते पाहताना आपण जे काही यज्ञाबद्दल जे काही वर्णन या ठिकाणी आपल्याला दिसतं ज्ञानदेवाने सुद्धा केलेलं. काही ठिकाणी तर तो उल्लेख श्लोकामध्ये नसताना सुद्धा त्यांनी तो केलेला आहे. आणि असा की सगळे हे जे उल्लेख आहेत ते पाहिले की असं वाटतं की यज्ञ म्हणजे जे अग्निपूजा म्हणजे एक धार्मिक विधी असं जे त्याचं स्वरूप होतं ना तेच आपल्या डोळ्यासमोर येतं ह्या 3ऱ्या अध्यायात. पण 4थ्या अध्याय जो आहे या 4थ्या अध्यायामध्ये यज्ञ ही कल्पना इतकी वेगळ्या प्रकारे आणि इतकी सुंदर स्वरूपामध्ये स्पष्ट केलेली आहे. आणि सुंदर असं मी का म्हणते तर यज्ञ या शब्दाचा प्रतिकात्मक अर्थ काय आहे तो 4थ्या अध्यायामध्ये सांगितलाय. लक्षात घ्या. आपण 4थ्या अध्यायात जाऊ त्या वेळेला तुम्हाला हा शब्द लक्षात येईल. मी पुन्हा वापरेन त्या ठिकाणी की प्रतिकात्मक अर्थ की यज्ञ म्हणजे अग्निपूजा नव्हे तर ते एक प्रतीक आहे. ते एक प्रतीक आहे. आणि ते कशाचं प्रतीक आहे हे सगळं आपल्याला 4था अध्याय पाहत असताना आपल्याला लक्षात येईल. पण 3रा अध्याय जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की काय अगदी एक धर्मविधी म्हणजे अग्निपूजा करणं, यज्ञ करणं, यज्ञामध्ये आहुती हवन करणं वगैरे वगैरे जे सगळं सांगितलं जातं तसंच्या तसं इथे लिहिलेलं आहे. आणि तोच अर्थ जर आपण डोक्यामध्ये पक्का ठेवला तर यज्ञ ही संकल्पना आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून मी आत्ता हे तुम्हाला सांगते की यज्ञाचा खरा अर्थ 4थ्या अध्यायामध्ये स्पष्ट होतो. आणि थोडाफार तो अर्थ लक्षात घेऊन मी ह्या ठिकाणी विवेचन करणार आहे.
म्हणजे कुठे करायला पाहिजे, काय त्याचा अर्थ कसा घ्यायला पाहिजे हे मी सांगणार आहे. तर आता नित्ययज्ञ म्हटलं की नित्य होणारी अग्निपूजा असं वाटतं. पण ह्या ठिकाणी काय म्हटलंय की स्वधर्मू जो बापा तोची नित्ययज्ञ जाणपा. म्हणजे आपली जी कर्तव्य आहे, स्वधर्म ह्याचा अर्थ आपली कर्तव्य, धर्म ह्याचा अर्थ कधीही चुकीचा घेऊ नका. धर्म ह्याचा अर्थ आपली कर्तव्य, आपल्या वर्तनाचे नियम, आपण ज्या परिस्थितीत आहोत, आपलं जे समाजामधलं स्थान आहे त्यानुसार आपलं वर्तन कसं असलं पाहिजे. आपण पत्नी म्हणून, आपण माता म्हणून, आपण आजी म्हणून, आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणचं काम आपण करतो म्हणून, अशा निरनिराळ्या ज्याला इंग्लिशमध्ये रोल्स म्हणतात, असे निरनिराळे रोल्स म्हणजे निरनिराळ्या भूमिका आपण करत असतो. आणि त्या भूमिकानुसार आपल्याला कर्तव्य असतात की ही भूमिका आपल्याला, समजा एखाद्या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून आपल्याला नेमलं असेल तर सेक्रेटरीच्या काही ज्या जबाबदाऱ्या असतात त्या आपण पूर्ण करायच्या असतात. त्या प्रत्येक स्थानाची कर्तव्य असतात. तर त्या दृष्टीने धर्म हा शब्द वापरला जातो. स्वधर्म ह्याचा अर्थ स्वतःची कर्तव्य. म्हणजे आता स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा. म्हणजे स्पष्ट ते सांगतायत की जे आपला जो स्वधर्म आहे तोच नित्य यज्ञ. म्हणजे यज्ञ म्हणून काहीतरी अग्निपूजा केली पाहिजे अशी गरज नाही, तर नित्य यज्ञ तोच आहे. म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. असं केलं तर काही पाप लागत नाही. हा निजधर्मू जेई सांडे कुकर्मी रती घडे तैंची बंधू पडे सांसारिकू. शब्द नीट लक्षात घ्या. हा जो निज धर्म आहे, स्वधर्म तोच, त्यालाच निज धर्म इथे म्हटलंय. स्वधर्म म्हणजेच निज धर्म. हा जो निज धर्म आहे, अर्थात हे सगळं सांगत असताना ज्ञानदेव वर्ण आणि आश्रम ह्या संदर्भात बोलतात, पण आपण जो काही अर्थ पाहिला त्या संदर्भामध्ये आपण ह्याचा अर्थ घेऊया. तर हा जो निजधर्म आहे, हा निजधर्म जै सांडे म्हणजे जी लोक, जी माणसं आपला स्वधर्म, आपला निजधर्म टाकतात. जे करायचं आहे, आपण कर्तव्य करायचं आहे ते करत नाही. जे कर्तव्य त्यांच्याकडनं अपेक्षित आहे ते कर्तव्य ते करत नाहीत. मग त्यांचं काय होतं? अशी माणसं मग कुकर्मी रती घडे. म्हणजे त्यांची रती, त्यांची बुद्धी ही मग कुकर्मामध्ये जाते, काहीतरी दुष्कर्मामध्ये, चुकीच्या कर्मांमध्ये जाते. स्वधर्म विसरतात. की आता साधं उदाहरण आहे की आई वडील आपले वृद्ध आहेत, तर त्यांचं रक्षण करणं, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे न करता आपण जर इतर काही गोष्टी जर करत गेलो, मग आपल्याकडे असलेला पैसा, आपल्याकडे असलेली सगळी संपत्ती ह्याचा वापर आपण आपल्या भोगासाठी आपण करत गेलो, तो कुकर्म झाला, ते दुष्कर्म झालं. तर अशा प्रकारे कुकर्मी रती घडे म्हणजे आपली बुद्धी मग कुकर्मामध्ये जाते. तैची बंधू पडे संसारिकू. तैची म्हणजे त्यामुळे, तैची त्यामुळे किंवा त्या लोकांना, असं दोन्ही अर्थ त्याचे होऊ शकतात. त्या माणसांना किंवा त्यामुळे. बंधू म्हणजे बंधन, बंधन पडतं. अशा माणसांना बंधन पडतं. संसारिकू, संसाराचं बंधन. संसार म्हणजे काय? हा शब्द आधी आलाय
मी सांगितलंय हां हां संसरण याचा येणं तर जाणं येणं म्हणजे जन्ममृत्यू. हां जन्ममृत्यूचं हे जे चक्र आहे त्याला संसार असं म्हणतात. जन्म होतो, त्या माणसाचा मृत्यू होतो, पुन्हा तो आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये जातो, असं हे जन्म मृत्यूचं चक्र चालू राहतं. त्याला संसार म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुनरपि जननम पुनरपि मरणम. तर हे जे आहे हे चक्र म्हणजे त्याचं बंधन संसाराचं बंधन, याचा अर्थ त्याचं बंधन, जन्म मृत्यूचं बंधन हे चालू राहतं. कारण मग आपण जी कर्म करतो त्याची फळं आपल्याला भोगण्यासाठी पुढचा जन्म येतो. अशा प्रकारे एक जन्म पुढचा जन्म असे हे जन्माचं बंधन मग चालू राहतं. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कहीच नाही. सोपं आहे ना, सगळ्यांना कळलं असेल की स्वधर्मानुष्ठान म्हणजे स्वधर्माचं अनुष्ठान म्हणजे पालन, स्वधर्म पालन जो करेल आणि असं अखंड निरंतरपणे हे यज्ञ याजन चालू राहील. हा अखंड यज्ञ आहे, नित्य यज्ञ आहे. हा जर चालू राहील तर मग कुठलंही बंधन, हे संसार बंधन कधीच नाही, कधी पडणारच नाही. हा लोक कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. म्हणजे थोडं मागून पुढे जाऊया की नित्य यज्ञ हा जो आत्ता सांगितलाय हा नित्य यज्ञ चुकला म्हणजे नित्य यज्ञ केला नाही, म्हणजे आपलं स्वधर्माचं पालन जर केलं नाही म्हणून काय होतं, हा लोक कर्मे बांधिला. म्हणजे मग ह्या लोकामध्ये पुन्हा जन्म, ह्या जगामध्ये पुन्हा आपण जन्म घेतो आणि मग ते जन्म मरण हे सगळं कसं चालू राहतं तर जो परतंत्रा भूतला म्हणजे एखादा परतंत्र असावं त्याप्रमाणे ते चक्र चालू राहतं. आपल्या हातात काहीच नाही, आपण ते थांबवूच शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे एखादा प्रवाह पतित कसा होतो की एकदा का पाण्याचा लोंढा जोरात आला तर त्याच्याबरोबर माणूस जसा वाहत जातो त्याप्रमाणे हे मग संसार चक्र आपण त्याच्यामध्ये फिरत राहतो. जन्म पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मरण ही त्या आत्म्याची अवस्था होते. आता येची विशी पार्था तुझं सांगेन एकी मी कथा जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेनी केली. आता हा पुढचा मुद्दा आहे बरं का, की ह्या मुद्द्यामध्ये ब्रह्मदेवानी किंवा जी इथे ज्याला ब्रह्मेनी केली म्हणजे म्हटलेलं आहे त्या ब्रह्मदेवानी प्रजा यज्ञासह निर्माण केली असा विचार मांडलेला आहे. हां, ह्या पुढच्या मुद्द्यामध्ये काय विचार आहे तर ब्रह्मदेवानी प्रजा जी निर्माण केली ती यज्ञासह निर्माण केली. आणि त्यांनी असं म्हटलंय पार्था तुझं सांगेन एकी मी कथा. मी तुला एक आता ही अशी एक कथा सांगतो, ऐक. पुराण काळातली फार पूर्वीची अशी एक तुला मी कथा सांगतो, ती तू ऐक. जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्माने केली ब्रह्मेनी केली म्हणजे संस्था शब्द वापरलाय.
ह्याचाही अर्थ नीट लक्षात घ्या. का संस्था शब्द वापरला आहे किंवा त्याच्या अर्थामध्ये काय बारीकसा एक विचार आहे जो आपल्याला महत्त्वाचा आहे आणि आपल्याला कळला पाहिजे की संस्था असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला पहा आपण काय म्हणतो की हे एखादं SP कॉलेज हे शिक्षण प्रसारक या संस्थेने चालवलेलं कॉलेज आहे, म्हणजे संस्था असं म्हणतो. आता हे जसं कॉलेज आहे तसं आणखीन काही कॉलेजेस आहेत ती शिक्षण प्रसारक संस्थेने चालवलेली आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत असं आपण म्हणतो. तसंच आपण कुटुंब संस्था म्हणतो, राज्य संस्था म्हणतो वगैरे वगैरे. ह्याही ठिकाणी आपण संस्था हा शब्द वापरतो. हा संस्था शब्द ज्या वेळेला वापरला जातो त्यावेळेला त्याचा अर्थ असा असतो की एक विशिष्ट प्रकारची रचना, एक विशिष्ट प्रकारची रचना केली जाते, एक विशिष्ट प्रकारची नियमबद्ध अशी रचना, नियमबद्ध अशी रचना. म्हणजे नियंत्रित म्हणजे नियमबद्ध, म्हणजेच नियमबद्ध. मुद्दाम मी नियमबद्ध हा शब्द वापरला नियंत्रितच्या ऐवजी, त्याचं कारण पुढे स्पष्ट होईल. तर नियमबद्ध अशी रचना केली जाते. म्हणजे काय रचना केली जाते याचा अर्थ असा की कोणीही कसंही वागावं असं अपेक्षित नसतं. की आता एखाद्या संस्थेमध्ये आता कोणीतरी आज हे कॉलेज चालतं आहे, या कॉलेजचे एक प्रिन्सिपल आहे, उद्या ते निवृत्त झाले, दुसरे प्रिन्सिपल आले. प्रत्येक प्रिन्सिपलने आपल्याला वाटेल त्याप्रमाणे जर कर्म करायला सुरुवात केली तर ती संस्था अस्तित्वातच राहणार नाही, बरोबर आहे. तसंच कुटुंबामध्ये पण असतं की प्रत्येक माणसाने कुटुंबातल्या वाटेल त्या प्रकारे वर्तन करायला सुरुवात केली तर ते कुटुंब एकत्रित राहत नाही. राज्य ही सुद्धा संस्था आहे. राज्यामध्ये कोणी काय कर्तव्य करायचं ह्याची निश्चितपणे घटना तयार असते. त्या घटनेनुसार कायदे केले जातात आणि त्या कायद्यानुसार सर्व आपलं वर्तन चालू असतं. मग जसं आपली राज्यघटना आहे ना, राज्यघटना आहे माहिती आहे ना तुम्हाला. आता 26 जानेवारीला तर तोच तर म्हणजे तोच तर दिवस आपण साजरा करतो. तर अशा प्रकारे ही घटना म्हणजे एक नियमबद्ध अशी रचना निर्माण करणारी घटना असते. त्या घटनेच्या आधारे कायदे होतात, त्या कायद्यांच्या आधारे वर्तन होतं. कुटुंबामध्ये अगदी लिखित कायदे नसले तरी सुद्धा नियम असतात की कोणी कसं वागावं, आईने कसं वागावं, वडिलांनी कसं वागावं, मुलांनी कसं वागावं, असतात की नाही नियम. ते नियम मोडले तर आपण त्याला काहीतरी शिक्षा सांगतो, काहीतरी वेगळ्या प्रकारे शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. ह्याचा अर्थ असा की नियमबद्ध रचना ज्या वेळेला असते त्यावेळेला त्याला संस्था असं म्हणतात. आणि म्हणून ह्या ठिकाणी संस्था हा जो शब्द वापरलेला आहे तो असाच आहे की ब्रह्मेनी म्हणजे ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली त्यावेळेला एक विशिष्ट रचना सृष्टीची किंवा जीवनाची त्याने निर्माण केली. आता हा विचार पाहून मग पुढे आपण जाऊ. आता त्याचं वर्णन की काय केलं ब्रह्मदेवानी, काय केलं. इथे हे जे ब्रह्मे असा जो शब्द ब्रह्मेनी केली असं जे म्हटलं ना, तो यातला ब्रह्म हा जो शब्द आहे तो ब्रह्मदेव ह्याला उद्देशून आहे. ह्याच्यामध्ये नेहमी घोटाळा होतो. माझाही सुरुवातीला व्हायचा की ब्रह्मदेव म्हणतात, ब्रह्म म्हणतात, म्हणजे दोन काय वेगळं आहे काय काय मला सुद्धा कळत नसतो. म्हणून मी तुम्हाला सांगते की हे दोन फार वेगळे आहे. ब्रह्मदेव, ब्रह्मा विष्णू महेश यामधला तो ब्रह्मदेव आणि ब्रह्म आपण ज्याला म्हणतो ते जे आद्य आहे ज्याचा आपण
रोज प्रार्थना करतो, ओम नमो जे आद्या म्हणतो, तो जे आद्य आहे ते ब्रह्म आणि ब्रह्मदेव हा एक देवतेची कल्पना आहे. आता देवता म्हणजे काय, गीतेमध्ये त्याचा अर्थ काय, ते सगळं पुढे येणार आहे, आता एकदम मी सांगत नाही. तर अशा प्रकारे ब्रह्मदेवानी ज्या वेळेला सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याची एक नियमबद्ध अशी रचना केली. आणि ही रचना काय केली तर, किंवा हे नियम काय सांगितले तर पुढे आता पहा 86 ओळीपासून पुढे आपण जातो. तै नित्य याग सहिते सृजिली भूते समजते परी नेणतेची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून. म्हणजे ब्रह्मदेवाने, मी आता आधी अर्थ नुसता सांगत चालते की ब्रह्मदेवाने जे सृष्टी निर्माण केली ती कशी केली तर नित्य याग सहिते. नित्य याग सहिते म्हणजे नित्य शब्द कळतो, याग म्हणजे यज्ञ, याग यज्ञ याग म्हणतो ना, तोच अर्थ घेते. तर नित्य यज्ञासह, नित्य यज्ञासह सृजिली भूते समजते. म्हणजे सर्व भूत मात्र त्यांनी सृजिली म्हणजे त्यांनी निर्माण केली. आणि कशी निर्माण केली तर नित्य याग सहिते म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कर्तव्य देऊन, त्याचं कर्तव्य ठरवून, त्या स्वधर्म त्याचं सांगून त्याप्रमाणे ती सगळी भूतमात्र त्यांनी निर्माण केली. परी नेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून. म्हणजे काय की ब्रह्मदेवानी अशा प्रकारे नित्य यज्ञासह भूत निर्माण केली, पण त्या भूतमात्रांना म्हणजे प्रजेला यज्ञ ह्याचा अर्थ किंवा त्याचं महत्त्व कळलं नाही. सूक्ष्म म्हणून म्हटलंय ना, सूक्ष्म म्हणून काय यज्ञ काय सांगितलंय. अगदी त्यांनी त्याला कसपटा समान मानलं की काय यज्ञ ह्याला काही अर्थ नाही. म्हणजे त्यांना त्याचं महत्त्वच कळलं नाही, त्यांना त्याचा अर्थच कळला नाही. नेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून. म्हणजे नेणती म्हणजे त्यांना कळलं नाही, त्यांना जाणता आलं नाही. काय जाणता आलं नाही तर यज्ञाचं महत्त्व त्यांना जाणता आलं नाही. सूक्ष्म म्हणून म्हणजे अगदी काही ह्याला फार महत्त्व नाही असं त्यांना वाटलं. ते वेळी जीवर अनुस्वार आहे पहा, या प्रत्येक गोष्टींनी ना त्या शब्दांचे अर्थ लागतात. ते वेळ प्रजी विनविला ब्रह्मा देवा आश्रयो काय येथे आम. तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. म्हणजे जीवर अनुस्वार असल्यामुळे याचा अर्थ असा होतो प्रजेनी विनविला ब्रह्मा. म्हणजे ब्रह्माला विनंती केली, ब्रह्माला त्यांनी विनंती केली, सर्व प्रजेनी ब्रह्माला अशी विनंती केली की देवा आश्रय काय येथं म्हणजे आम्हाला तू जन्माला तर घातलंस, पण आम्ही जगायचं कसं, आम्ही इथे वागायचं कसं, आम्ही इथे जगायचं कसं. म्हणजे आश्रय याचा अर्थ तो होतो ना, आश्रय देणं म्हणजे त्याला आपण त्याच्या त्या गरजा आहेत तर पुरवणं. तर आमच्या गरजा आम्ही पुरवायच्या कशा, तर आम्हाला हे काही कळत नाही. देवा आश्रय काय येथे आम्हा असं प्रजापतीला म्हणजेच त्या ब्रह्मदेवाला त्यांनी विचारलं. तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. कमळ जन्मा
म्हणजे पुन्हा ब्रह्मदेव. तर कमळातून उद्भव झालेला तो ब्रह्मदेव. तर कमळ जन्मा म्हणजे तो ब्रह्मदेव, कमलोद्भव असा तो ब्रह्मदेव म्हणाला, भूतांना म्हणाला, म्हणजे सर्व माणसांना, सर्व प्राणीमात्रांना तो असं म्हणाला. विशेषतः या ठिकाणी माणूस असाच अर्थ आहे, कारण समाजाचा आपण उल्लेख करतोय. तर तो काय म्हणाला, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मची विहिला असे, या ते उपासा मग आपैसे काम पुरती. म्हणजे तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मची विहिला असे, म्हणजे तुमच्या वर्णानुसार मी तुम्हाला तुमची कर्तव्य काय आहेत, विहित काय आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या वर्णानुसार. पुन्हा हे ज्ञानदेव बोलत आहेत ना. मगाशी जसं मी सांगितलं की वर्णाचा उल्लेख ज्ञानदेवांनी केलेला आहे. गीतेचे श्लोक तुम्ही पाहिले तर त्यामध्ये तो आलेला नाही. याही ठिकाणी वरचा जर 10वा श्लोक तुम्ही पाहिला तर त्यामध्ये वर्ण हा उल्लेख कुठेही आलेला नाही. पण ज्ञानदेवाने तो केला आहे, कारण कर्तव्य सांगताना त्यांच्या दृष्टीने त्या काळामध्ये वर्णानुसार कर्म तशीच परिस्थिती होती. तर वर्ण विशेष वशे म्हणजे वर्णानुसार आम्ही तुम्हाला तुमचा स्वधर्म सांगितलेला आहे, विहिला म्हणजे सांगितलेला आहे. या ते उपासा म्हणजे त्याची उपासना करा, म्हणजेच तो पूर्ण करा. जी कर्तव्य तुमच्याकडनं अपेक्षित आहे ती कर्तव्य तुम्ही पूर्ण करा. मग आपैसे काम पुरती म्हणजे तुमच्या इच्छा, काम म्हणजे इच्छा, तुमच्या इच्छा आपोआपच पूर्ण होतील. तुम्ही त्याप्रमाणे जर सगळी कर्तव्य केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आता या ठिकाणी वर्णानुसार हा भाग जरी असला तरी आपण लक्षात घेताना फक्त स्वधर्म हा शब्द लक्षात घेऊया. वर्ण हा जरी ज्ञानदेवांनी वापरलेला शब्द असला तरी आपण थोडा तो विसरू शकतो आणि आपण आपल्या सोयीच्या दृष्टीने आपली कर्तव्य समाजामध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा आपली जी कर्तव्य असतात ती पूर्ण करणं असं आपण त्या स्वधर्माचा उल्लेख या ठिकाणी करू शकतो. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे ना तो मात्र जरी वरच्या श्लोकामध्ये नसला तरी सुद्धा फार सुंदर ज्ञानेश्वरीतला भाग आहे, अतिशय सुंदर भाग आहे. आणि तो मला वाटतं बऱ्याचशा स्त्रियांना नीट कळला पाहिजे. आणि मी मुद्दाम स्त्रियांना म्हणते का ते तुमच्या लक्षात येईल. आता पहा पुढे वाचा. तुम्ही काय म्हणताय ते, तुम्ही व्रते नियमो न करावे. म्हणून मी म्हटलं स्त्रियाला, पण सगळी व्रत, सगळे उपास, सगळी काय बऱ्याच गोष्टी ते सगळं. तर व्रते नियमो न करावे, शरीराते न पिडावे. लक्षात घ्या, शरीराते न पिडावे म्हणजे उपवास केला तर काहीतरी जे काही खाल्लं जातं ना ते सुद्धा पीडादायकच असतं. तर त्याही दृष्टीने विचार करा ह्याचा. तर शरीराते न पिडावे, दुरी केही न बचावे, तीर्थासिगा म्हणजे तीर्थयात्रा करण्यासाठी इकडे गेलो तिकडे गेलो. आणि हा ज्ञानदेवांचा काळ आहे, आपला नाही. ज्ञानदेवांच्या काळामध्ये ज्या वेळेला वाहनं नव्हती,
रस्ते नव्हते, अशा काळामध्ये कुठेही प्रवास करणं, अगदी जवळच्या ठिकाणी प्रवास करणं सुद्धा फार मोठं मुश्किलीचं होतं. आणि तीर्थयात्रा करण्यासाठी माणसं हजारो कोस दूर जात असत आणि ते तर फारच त्रासदायक, म्हणजे कित्येक वेळेला ती परतही येत नसत. तर दुरी केही न वचावे, वचावे म्हणजे जाऊने, वचावे याचा अर्थ जाऊने, दूर कुठे जाऊ नये तीर्थासाठी. पुढे पहा, योगादिके साधने, साकांक्ष आराधने, मंत्र यंत्र विधाने झणी करा. योगादिक साधने म्हणजे योग साधना जी सांगितलेली आहे, जी आपण 6व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. पातंजल योग, अष्टांग योग, अत्यंत कष्टप्रद असे ते योग साधना आहे. हे स्वतः ज्ञानदेवांनीच पुढे सांगितलेलं आहे की ते अत्यंत कठीण आहे आणि ते करू नये असं त्यांनीच म्हटलेलं आहे. पुढे येईल आपल्याला ते मला वाटतं 18व्या अध्यायामध्ये ते येईल. तर योगादिक साधने, साकांक्ष आराधने, साकांक्ष म्हणजे काहीतरी अपेक्षा ठेवून, हेतू ठेव, पूजा करायची, नवस करायची. म्हणून मी सगळं स्त्रिया हा जो शब्द वापरला तो ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्यामध्ये स्त्रिया जास्त पुढे असतात. तर योगादिक साधने, साकांक्ष आराधने, मंत्र यंत्र विधाने झणी करा. मंत्र म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र म्हणणं. यंत्र हा शब्द यंत्र म्हणूनही घेता येतो, तंत्र म्हणूनही घेता येतो. यंत्र हल्ली सुद्धा आहेत ना, ते काय लक्ष्मी यंत्र वगैरे असं काय काय असतं. तर काहीतरी योगच केलं की लगेच आपल्याला सगळी संपत्ती मिळणार. तर हे सगळं आहे. किंवा तसेच तांत्रिक उपचारही तसेच असतात. हे केलं की झालं, पिशाच सुटलं. कुठलं पिशाच? तर मंत्र यंत्र विधाने झणी करा, हे ज्ञानदेवांची भाषा आहे. आणि असे शब्द पूर्वी येऊन गेले. झणी करा ते लगेच टाकून द्या, लगेच सोडून द्या, असलं काही करू नका. देवतांतरा न भजावे. बघा किती सुंदर काय काय त्यांनी सांगितलंय. बरोबर निरीक्षण आहे त्यांचं. काय लोक करतात. देवतांतरा, देवता म्हणजे देवतांतर याचा अर्थ अनेक देव. हा याचा देव, तो त्याचा देव. काय हे झालं की ह्या देवीला जा, ते झालं की त्या देवीला जा. किती म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळे वेगळे देव. देवतांतरा म्हणून म्हटले. देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. हे असं तुम्ही काहीही करू नका. मग काय करा? तर तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. म्हणजे तुम्ही जो तुमचा स्वधर्म यज्ञ आहे तो तुम्ही पार पाडा. आणि तो कसा? तो अनायासे तुम्हाला मिळालाय असं ते म्हणतात. अनायासे मिळालाय की या जगामध्ये जन्म झाल्यानंतर आपोआपच निराळ्या प्रकारची कर्तव्य निर्माण होतात. तर हे सगळं स्वधर्म यज्ञ आपल्याला मिळूनच गेलेलं आहे, अनायासे मिळालेला आहे. तर तो तुम्ही पार पाडा. अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते. पुन्हा म्हटलंय की स्वधर्म यज्ञ करताना सुद्धा, म्हणजे पहा नीट लक्षात घ्या, स्त्रिया म्हणून मी सांगते की कित्येक वेळेला आपल्या लहान मुलांना जपताना, वाढवताना कुठेतरी एक सुप्त इच्छा स्त्रीच्या मनामध्ये असते की स्त्रीच्या काय किंवा पुरुषाच्या सुद्धा मनामध्ये असते की वृद्धपणे हा मला आधार असते की नाही.
असते. आणि जर समजा तसं घडलं नाही तर मग मग त्याच्याशी बोलणं टाकायचं. त्यांनी आपल्या सारखं वागलं नाही, त्यांनी आपल्याला हवं त्या मुलीशी विवाह न करता विवाह केला, काय काय अनेक गोष्टी ज्या, अरे मी तुला 9 महिने वाढवलं आणि त्यानंतर इतके तुझ्यासाठी कष्ट काढले, सगळं केलं आणि आज तुम्हाला हे दिवस दाखवतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट कुठेतरी आतमधल्या सुख आकांक्षा दाखवलं ना, तर ह्या म्हणून ह्या सर्व ठिकाणी हे सगळं स्वधर्म आहे. आपण आपलं कर्तव्य करतो, आपण आपल्या मुलांसाठी जे करायचं ते करतोय आणि ती मुलं त्यांच्या जगामध्ये सुखाने राहावं. मग ते परदेशी असो काही असो, आपण अर्थात पुत्रांची किंवा मुलांची सुद्धा कर्तव्य असतात. असं नाही की आईवडिलांचीच कर्तव्य असतात, त्यांचीही कर्तव्य असतात आणि ती त्यांनी जाणली पाहिजे. त्यांनी दुर्लक्ष करतात कामा नये वृद्ध माता पित्यांकडे, हेही तितकंच बरोबर आहे. पण तरी सुद्धा त्यासाठी त्याचं पालनपोषण आपण करतो. आपल्याला किती प्रेम वाटतं, किती आनंद असतो. त्या बाळाला साधे चांगले कपडे घालून डोळ्याने आपण पाहणं, ह्याच्यामध्ये सुद्धा किती आनंद असतो. मग त्या बाळाला काय कळतंय आपल्याला काय घातलंय, टीक लावले का नाही लावले, काही कळत नाही त्याला. तो आनंद सगळा मातेचा असतो आणि तो आनंद आपण घेतो ना. तर आपण अशा कुठल्याही आकांक्षा मनात ठेवून आणि समजा आपल्या दुर्दैवाने तसं घडलं तर आपण काहीतरी वेगळा मार्ग किंवा थोडासा त्याचा विचार मनातून थांबवणं हाच त्याला खरं म्हणजे मार्ग असतो. असं घडू शकतं पण त्याच्यातून आपण आपल्याला सावरायला पाहिजे असतं. आपण काहीतरी वेगळ्यामध्ये आपलं लक्ष गुंतवायला पाहिजे असतं आणि तेच खरं जीवन असतं. तर म्हणून अहेतुके चित्ते अनुष्ठानाय याते असं जे म्हटलंय. कुठलाही हेतू धरू नका, कर्तव्य करताना मनामध्ये हेतू धरू नका. त्या करता आपल्या हातून हे घडतंय आणि आपण जसजसं गीतेमध्ये पुढे जाऊ ना त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की आपल्या हातून जे काही घडतंय ना ती ईश्वराचीच इच्छा आहे. मग ईश्वरच आपल्याकडून ते करून घेतोय असा जर आपल्या मनामध्ये आपण विचार ठेवला तर मग आपण कुठलाही हेतू मग मनामध्ये येत नाही आणि यायला द्यायचा नाही. आणि पुढे म्हटलंय पतिव्रता पतिते जिया परी. म्हणजे जर ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीला पतीसाठी जी काही कर्तव्य आहे ती सगळी कर्तव्य ती करत असते. आणि ज्ञानदेवानी कुठेही तुम्हाला असं आढळेल की सर्वसाधारणपणे त्यांनी पत्नी हा शब्द वापरलेला नाही, कारण प्रत्येक पत्नी पतिव्रता असतेच असं नाही. तर त्यामुळे पतिव्रता पती ते जे काही करते ते त्यांनी अपेक्षित ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे. पत्नी असं म्हटलेलं नाही. पतिव्रता पतीसाठी जसं करत असते सगळं त्याची इच्छा ती आपली इच्छा, त्याचं जीवन ते आपलं जीवन असं ती मानत असते. तर त्याप्रमाणे आपण आपलं स्वधर्म पूर्ण करायचा. तैसा स्वधर्म रूप मखू. मखू शब्द आहे ना त्याचा अर्थ यज्ञ. यज्ञ स्वधर्म रूप मखू म्हणजे स्वधर्म रूप यज्ञ. हाची सेव्यू तुम्हा ऐकू. हाच तुम्हाला सेव्य आहे म्हणजे त्या तोच तुम्ही पाळायचा आहे, पूर्ण करायचा आहे. सेव्य सेव्यू तिथे सगळीकडे उकार आलेत म्हणून त्यालाही उकार दिले. सेव्यू तुम्हा ऐकू
ऐसे सत्य लोकनायक म्हणता झाला. सत्य लोकनायक म्हणजे ब्रह्मदेव, सत्यलोक म्हणजे देवलोक आणि त्या देवलोकाचा नायक म्हणजे ब्रह्मदेव. 94 कोणी मी घेते आणि मग आज थांबते. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजाही न संडील तुमते सदा. म्हणजे जर बघा स्वधर्मातला तुम्ही जर भजाल म्हणजे स्वधर्मानुसार आचरण कराल, पालन कराल, तर हा स्वधर्म यज्ञ कामधेनू होईल. म्हणजे तुम्ही इच्छित कराल, ज्या इच्छा कराल त्या इच्छा तो तुमच्या पूर्ण करेल. तो कामधेनूसारखा तुमच्या इच्छा पूर्ण करेल. मग प्रजा हो, म्हणजे हे प्रजापती म्हणतोय, ब्रह्मदेव म्हणतोय. मग प्रजा हो न संडील तुमते सदा, म्हणजे तो तुम्हाला कधीही सोडणार नाही, तो टाकणार नाही. तर आज आता आपण इथे थांबू आणि पुढे जे आहे हा मला वाटतं 6वा होता आता ना, 5वा कसा मुद्दे मी तुम्हाला देते, त्याच्यामध्ये 6वा होता.